ह्याच्यावरूनच तुम्हाला दिसून येते, मला बोलून दे, ह्याच्यावरूनच तुम्हाला दिसून येईल की संभाजी छत्रपतींची प्रामाणिक भावना किती आहे. नंबर 2, मुंबईत ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईत एक मोठं स्मारक व्हावं ही त्यावेळी सगळ्या पुढाऱ्यांची इच्छा होती. त्याचं मी कौतुक करतो. पूर्वी पहिल्यांदा जर कोणी घोषणा केली असेल ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केली. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी इच्छा व्यक्त केली मुंबई महानगरपालिकेकडे की मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहावं. त्याचा पूर्ण खर्च हा मी माझ्या करवी संस्थांच्या दरबारमधनं करेन. पण त्यावेळीची राजकीय परिस्थिती काय झाली, काय घडलं त्याच्यात मला खोल जायचं नाही, ते गेले नाही पुढं. नंतर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की मुंबई सारख्या ठिकाणी इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य जे जग पाहिल असा इथं स्मारक व्हायला पाहिजे. घटकोट केली तर जीवित स्मारक आहे त्यांचे. पहिल्यांदा सुशीलकुमार शिंदे यांनी घोषणा केली 2010 मध्ये. त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराज चव्हाणांनी सांगितलं इथं शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे. त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं. नंतर काय झालं, विषय गेला पाण्यात, विषय झाला डायल्यूट आणि 2014ला भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं की शिवस्मारक आम्ही अरबी समुद्रात तिथं उभा करणार. 2016ला बरोबर बघा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ते साधून घाई गडबडीने पण त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ते जलपूजन केलं. ज्यावेळी नरेंद्र मोदी एक पंतप्रधान जलपूजनला येतात याचा अर्थ काय की तुमच्या परमिशन सगळ्या 100% पाहिजे, त्याशिवाय कुठलाही पंतप्रधान येत नाही. पंतप्रधानांनी जलपूजन केलं. त्या जलपूजनाला मी स्वतः हजर होतो. मला आनंद वाटला, मला कौतुक वाटलं की खरोखरच गडकोट किल्ल्याचं ठीक आहे रेंगाळलंय ते व्हायलाच पाहिजे. त्याच पाठोपाठ जर इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक उभा राहत असेल, जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभा राहिलं गुजरातमध्ये, मला तुलना करायची नाही, पण शिवाजी महाराज हे देशाचं दैवत आहे आणि शिवाजी महाराजांचं जर इथं स्मारक होत असतं त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. पण 2016ला जलपूजन झालं, एक समिती सुद्धा स्थापन झाली, L&Tला कॉन्ट्रॅक्ट दिला गेला. मला सांगा त्याच्यानंतर काय झालं. मी विषय हातात घेतला परत. मी वेळोवेळी त्यावेळीचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, विचारपूस केली. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माझी चर्चा झाली. त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदेजी आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. त्यांना विचारलं का तुम्ही सुरू करत नाही. सगळ्यांचं उत्तर एकच, जे उत्तर मला डायरेक्ट दिलं नाही पण दुसरीकडे कळालं की ते पर्यावरणचे काही ते प्रॉब्लेम आलेले आहेत, काही ती अडचण निर्माण झालेली आहे, कोर्टात विषय गेल्यामुळे आम्हाला पुढं काही करता येत नाही. माझा प्रश्न आहे, सगळ्या पुढाऱ्यांना प्रश्न आहे, प्रामुख्याने या सरकारला प्रश्न आहे. तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यात सरकार आहे, तुम्हीच घोषणा केली, तुम्हीच जलपूजन केलं आणि ते काही किरकोळ माणसाचं जलपूजन किरकोळ माणसाचं स्मारक नाहीये. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात 2800 कोटी रुपये जाहीर केले होते त्यावेळी, त्याचं जलपूजन केलं आणि जलपूजन केल्यानंतर एक समिती स्थापन केली, L&Tला कॉन्ट्रॅक्ट दिला. आज तिथं काय झालंय हे आपल्याला माहित नाहीये.